मधील सर्व नागरिकांनी त्यांच्या पत्रकामध्ये उल्लेख करत असताना मौजे वडगावातील समस्त बहुजन समाज असा जो उल्लेख केला, त्या उल्लेखाबद्दल आपल्या सर्वांचा टाळ्या वाजवून मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या तुम्हाला नाही, बहुजनवादी मौजे वडगावाला आणि गावातील नागरिकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय। मला तो शब्द खूप अपील झाला। एका बाजूला महापुरुषाच्या जयंत्या, जातवार जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत, म्हणजे ज्या महापुरुषाचा जातीचा महापुरुष असेल त्याची जयंती त्याच्या जातीतल्या लोकांनी साजरी करायची। बाबासाहेबांची जयंती, आता मी आणखीन एक टिप देतोय, मी ज्यावेळेस माझ्या ओटामधून महार शब्दाचा उल्लेख करेल त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बुद्धिस्ट बांधव। ज्या वेळेला मांग हा शब्द प्रयोग करेल त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो पूर्वाश्रमीचा म्हणजे अगोदरचा मांग, आजचा मातांग। ज्या वेळेला मी मराठा शब्द प्रयोग व्यक्त करेल त्याचा अर्थ असा होतो की पूर्वाश्रमीचा कुणबी, आजचा मराठा। आज जातवार जयंत्या साजऱ्या होत असताना तुमच्या गावामध्ये आज बहुजन समाजाला सोबत घेऊन तुम्ही जी जयंती साजरी करत आहेत, ही जयंती तुमच्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी भूषण नाही, तर ज्या मातीतून तुमची जडणघडण झाली, शाहू महाराजांच्या मातीतून जडणघडण झाली, खरोखर त्या मातीला मी सर्वप्रथम या ठिकाणी सलाम करतो। आणि तुम्ही खूप नशीबवान आहेत की कोल्हापूर मधील मातांग समाजावरती कुठल्या प्रकारचा सामाजिक अन्याय अत्याचार झाल्याचं आतापर्यंत एक सुद्धा उदाहरण माझ्याकडे आलं नाही। आम्ही अन्याय अत्याचाराचे 100 प्रकरण कोर्टामध्ये लढत आहोत, ते 100 पैकी एक सुद्धा नाही। अशी कधी वेळ आली नाही मातांग समाजावरती कोल्हापूर जिल्ह्यातल्या की ज्याला ऊस तोडायला जावं लागल, ज्याला भीक मागावं लागल। ह्याचं कारण आहे ज्या महापुरुषाच्या जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी मी बोलत आहे, त्या महापुरुषांनी तुम्हाला तुमची आर्थिक समस्या मिटवण्याचं काम, तुमची सामाजिक समस्या मिटवण्याचं काम फक्त ओटाने नाही केलं, गॅजेट काढून केलेले, गॅजेट काढून, कायदा तयार करून। ज्या वेळेला भारतीय संविधान कुठंच नव्हतं ते कुठं होतं हे जर मला कोणी विचारलं तर ते मी म्हणेल कोल्हापूर संस्थानामध्ये भारतीय संविधान होतं। ह्या पार्श्वभूमीवरती तुमच्या सामाजिक अन्याय अत्याचार होत नाही, तुम्हाला आर्थिक समस्या नाही, ह्याचा एक निगेटिव्ह पॉइंट असा झाला की कोल्हापूरचा मातांग समाज कुठल्याही आंदोलनामध्ये पुढे नसतो। कोल्हापूरच्या लोकांना असं वाटतं की कोल्हापूरचा मातांग समाज म्हणजे आमचा समाज आहे, वडगाव मधले समाज म्हणजे आमचा समाज आहे। पण ज्या कार्तिक खंडागळेचा नरबळीतून बळी घेतला जातो, तालुका माडा अरण या ठिकाणची घटना, जिल्हा सोलापूर, तो पण तुमचा बांधवच आहे। ज्या सोमनाथ सूर्यवंशीची परभणीमध्ये हत्या केली जाते पोलिसांकडून, तो पण तुमचा भाऊच आहे। ज्या हनुमंत धर्माकरची वय वर्ष 32 असणारा क्लास 1 ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, सरकारी सेवेत असताना दुपारी 2 वाजता सरकारी दवाखान्याच्या गेटवर यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड शहराच्या ठिकाणी भर दिवसा बंदुकीच्या गोळ्या मारून त्याला ठार मारलं जातं त्याच्या कुटुंबाच्या समोर, तो पण तुमचाच भाऊ आहे। ह्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडलाय, म्हणून मी या वडगाव गावामध्ये आलेलो आहे। अरे एका बाजूला ज्या ठिकाणी हेडगेवाराचा जन्म झाला त्या जन्मस्थळापासून त्याच्या मृत्यूस्थळापर्यंत हायवे निर्माण झालेत, परंतु ज्या वारणेच्या खोऱ्यातून मी येत होतो, हातकणंगले नावाचा तालुका आणि तळसेंडे नावाचं गाव आहे,
त्या ठिकाणी सुवासे नावाची जी कंपनी आहे, सुवासे आडनावाची जी लोक आहेत, त्यांनी असं माझ्या कानावर घातलेलं आहे की अण्णाभाऊ साठेचं आईचं माहेर म्हणजे अण्णाभाऊ साठेचं आजूळ हे तळसंदे नावाचं गाव आहे. तळसंदे नावाचं गाव आहे. ते म्हणतात आम्ही शासन दरबारी गेलो आणि शासन दरबारी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमची दखल घेण्यात आली नाही. म्हणजे हेडगेवाराच्या जन्मस्थळापासून तर मृत्यूस्थळापर्यंत हायवे तयार होतात, शक्तिपीठ तयार होतात, परंतु आमच्या महापुरुषाचं आत्मिकता स्थान जोपासण्यासाठी सरकार गंभीर व्हायला तयार नाही. वाटेगाव तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहे. 3 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी 25,000 कोटीचा निधी डिक्लेअर झाला. 25,000 कोटीचा निधी डिक्लेअर झाला, पण निधी मिळाला का? ह्याचं उत्तर काय माहिती आहे? ह्याचं उत्तर आहे तो निधी तुम्हाला मिळालेला नाही. आता त्याची घोषणा उद्या होणार आहे 32,000 कोटीची. फकीराच्या स्मारकाचा मुद्दा समोर उचलला. किरण साठेच्या माध्यमातून वामन मेश्राम साहेबांनी अप्रोच केला. आम्ही त्यांना भेटलो, त्या ठिकाणी जमीन बघितली, काही गुंठे जागा कमी पडत होती. ते म्हणले बाजूला पाटील समाज आहे. संघटनेने सांगितलं त्यांची बाजूची जमीन घ्या ताब्यात. त्या ठिकाणी मार्कआउट टाकायला इंजिनियर पाठवला. पुढे काय झालं? किरण साठे साहेब आज कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे जे मुद्दे तुम्ही संपलेत असं डिक्लेअर केलेलं आहे, ते मुद्दे संपलेले नाहीत. जे गाव कुसाच्या बाहेर राहिलेले लोक आहेत, जे हातात हात घालून इथपर्यंत आलेले आहेत, दोघांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो. हे मारमांगामध्ये मोठ्या पद्धतीने भांडणं लावण्याचं काम शासन प्रणित यंत्रणेकडून चालू आहे आणि आम्ही त्याला बळी पडत आहोत. दंगलीचं वातावरण निर्माण होत आहे. ज्या कोल्हापूरमध्ये आतापर्यंत स्वातंत्र्यापासून कधी दंगल नाही झाली, किडेच्या हस्तक्षेपानं कोल्हापूरमध्ये दंगल झाली. ज्यांना आम्ही भाऊ म्हणत होतो शेजारच्याला, त्याला तो आता भाऊ राहिला नाही, तो शत्रू झाला. एससीतल्या जातीमध्ये भांडणं लागलेत, मराठा वंजारीमध्ये भांडणं लागलेत, वंजारी माळीमध्ये भांडणं लागलेत, माळी मराठामध्ये भांडणं लागलेत. काय महापुरुषाची जयंती करणं, डीजे वाजवणं, बॅनरबाजी करणं हे महापुरुषाला अपेक्षित होतं का? जातवार जयंत्या अपेक्षित होत्या का? ह्याचं उत्तर आहे जातवार जयंत्या त्यांना अपेक्षित नव्हत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणतात शाहू महाराजांची जयंती कशी साजरी करा? सणासारखी साजरी करा, दिवाळी सारखी साजरी करा. आम्ही आमच्या महापुरुषाची जयंती वाचून नाही नाचून जयंती साजरी करायला लागलो. तुमच्याच गावामध्ये ज्यावेळेस गाडी समोर येत होते, अजय घाडगे आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, गाडी ड्राईव्ह करत होता, एक माणूस आला असा, माझ्या अंगावर कसा घालतो बघतोच, हलत नाही मी 2 मिनिट. अजय म्हटलं राहू दे, आपण 2 मिनिट थांबू, साहेबाला जाऊ दे. साहेबांनी औषध पाणी घेतलं असेल. काय उद्याच्या जयंतीची तयारी चालू आहे का? तुमच्या गावातले जे अण्णाभाऊ साठेला मानणारे लोक आहेत, त्यांनी कधी तहसीलला निवेदन दिलंय का की 1 ऑगस्टला आमच्या इकडं दारू पिल्यामुळे भांडणं होतात, आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये ड्राय डे डिक्लेअर करा? गांधी जयंतीला कुणीच निवेदन दिलं नाही ड्राय डे करा म्हणून.
पण सरकार त्या दिवशी ड्रायडे करतं. परंतु शिवजयंती असेल, भीम जयंती असेल, अण्णाभाऊसाठीची जयंती असेल, त्या दिवशी मात्र कुठलाच प्रकारचा देशी दारूचा माल पोलिसांकडून पकडला जात नाही. अवैध साठे सापडत नाहीत आणि ते पद्धतशीरपणे बहुजन समाजाच्या वाड्या वस्त्यापर्यंत पुरवले जातात. हे मला असं वाटतं की दुर्दैव आहे. आणि ह्याला जर बंधन घालायचं असेल तर अण्णाभाऊ साठेवरती जे प्रेम करणारे लोक आहेत, खास करून माझी युवा वर्गाकडून अपेक्षा आहे, त्यांनी ह्या कामी पुढाकार घेतला पाहिजे. पण आम्ही जातवार जयंत्या साजऱ्या करता करता बॅनरनुसार जयंत्या साजऱ्या करायला लागलो. अण्णाभाऊ साठे जयंतीचं बॅनर समजा 10/10चा असेल तर शिवाजी महाराजांच्या जयंतीचं बॅनर 15/10चं तरी असलं पाहिजे. त्यांचं 15/10चं कसं काय म्हणून भीम जयंतीचं आम्ही काय कमी बापाचे आहेत का? मग आमचं 20/20चं असलं पाहिजे. त्यांचा निळा झेंडा 5/6 फुटाचा आहे, मग आमचा 10/12 फुटाचा असला पाहिजे. जयंत्या रंगानुसार बाबासाहेबांची जयंती असली पाहिजे, असती निळच उधळली पाहिजे. अण्णाभाऊसाठीची जयंती असली पाहिजे, सगळं पिवळच वातावरण दिसलं पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती असली पाहिजे, सगळं भगवं दिसलं पाहिजे, गुलाल दिसला पाहिजे. थोडक्यात काय तर हवा झाली पाहिजे. आणि मांगवड्यामध्ये चर्चा असते की मांग म्हणजे कॉलर मग टाईट. आमचे डॉक्टर मारले जात आहेत तरी आमची कॉलर टाईट. कार्तिक खंडागळेचा भर दिवसा खून केला जात आहे तरी आमची कॉलर टाईट. आमच्या महिला गरोदरपणामध्ये ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे मरण पावत आहेत तरी आमची कॉलर टाईट. कारखान्याला जाणाऱ्या महिलावरती मुकदम अन्याय अत्याचार करत आहेत तरी आमची कॉलर टाईट. साक्षरतेमध्ये सगळ्यात बुडाला आम्ही तरी आमची कॉलर टाईट. 10वी पर्यंतच्या शिक्षणात सगळ्यात माग असलेले कोण? मातंग समाजाचे लोक, तरी कॉलर टाईट. पदवी पर्यंतच्या शिक्षणात सगळ्यात पाठीमाग कोण? आम्ही, तरी कॉलर टाईट. विद्यापीठाच्या शिक्षणात आम्ही कुठे? सगळ्यात तळाला, तरी कॉलर टाईट. परदेशी शिक्षणामध्ये आमचा टक्का सगळ्यात कमी तरी आमची कॉलर टाईट. उदगीर तालुक्यामध्ये मांगाचा आमदार असताना मांगाचा बालाजी कांबळेला फक्त शेळ्या धनाला गेल्या, लोखंडी रॉडनं मारहाण झाली. दुसऱ्या दिवशी ते म्हातारा माणूस मेला 70 वर्षाचा, तरी आमची कॉलर टाईट. कृष्णा खंडपट्टे नावाच्या 16 वर्षाच्या पोराला बीजेपीच्या गुंडांनी ढाब्यावरती दारू पिता पिता फाशी दिलं भर दिवाळीमध्ये, तरी आमची कॉलर टाईट. आणि छावा आहे म्हणे. कोणाचा छावा? मांगाचा छावा आहे म्हणे. लाखात एक लवजीचा लेख. कोणती कर्तबगारी केली जे लाखात एक तुम्ही आहेत? का तुमचा एखादा MIDC मध्ये प्लॉट आहे? काय तुमचं करोडोचं टर्नओव्हर आहे? काय तुमचे मुलं मुली परदेशामध्ये शिकायला जातात? कशामुळे? लाखात एक लवजीचा लेख कशामुळे? इकडचंच मी सांगत नाही. एक मार लाखाची हार म्हणा. एक मराठा लाख मराठा म्हणे. सर्वात जास्त आत्महत्या मराठा समाजामध्ये, सर्वात जास्त आत्महत्या. SC मध्ये नाही, OBC मध्ये पण, म्हणजे मराठामध्ये सर्वात जास्त आत्महत्या, आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त. तरी पण एक मराठा लाख मराठा नदीत बुडून स्वतःचा बळी देत आहे सरकारच्या पुढे. सरकारला बिलकुल त्याची कदर नाही, तरी पण एक मराठा लाख मराठा.
काय महापुरुषाला जातीचा उत्सव करण्यासाठी जयंती अपेक्षित आहेत का? अरे ज्या अण्णाभाऊ साठेची आम्ही जयंती साजरी करतो त्या अण्णाभाऊ साठेंना मांग म्हणजे कॉलर टाईट असं कधी म्हणलंय का? काही एका जातीसाठी काम केलंय का? बरं चला अण्णाभाऊ साठेबद्दल आज जयंतीच्या निमित्तानं बोलू, पण मला प्रश्न पडतोय, मी मांगाचे अण्णाभाऊ साठे सांगू का माणूस म्हणून जगणारे अण्णाभाऊ साठे सांगू? तुम्ही सांगा. जे लोक अण्णाभाऊ साठे मातंगाचे असल्यामुळे जयंती साजरी करत आहेत त्यांची मला शरम वाटते. कधीतरी त्यांचा माणूस पण तुम्ही मान्य करा ना, माणूस म्हणून स्वीकारा ना. अरे मॉस्कोच्या लायब्ररीमध्ये अण्णाभाऊ साठे आहेत का मांगाचेत म्हणून तिथे ठेवलाय पुतळा? दिल्लीमध्ये अण्णाभाऊ साठे आहेत का मांगाचे म्हणून ठेवलंय? अरे ज्या अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही साजरी करतो मागायसाठी त्यांनी काय केले? 2 मिनिट बोला तर एक पोरग बोलणार नाही. आणि कोणत्या अण्णाभाऊ साठे सांगणार मी एवढ्या कमी वेळामध्ये वडगावच्या लोकांना? कथा लिहिली म्हणून कथाकार अण्णाभाऊ साठे सांगू का तुम्हाला? ज्याने चित्रपट कथा लिहिली म्हणून चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे पण आहेत ना, ती सांगू का? त्यांनी लावलेली नाही, लावणीकार अण्णाभाऊ साठे. तमाशा लिहिला, तमाशाकार अण्णाभाऊ साठे. त्या तमाशातला वग लिहिला, वग वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं, प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी कादंबरी लिहिली, कादंबरीकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी पवाडा लिहिला, पवाडाकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी नाटक लिहिलं, नाटककार अण्णाभाऊ साठे. त्यांनी छक्कड लिहिली, छक्कडकार अण्णाभाऊ साठे. कामगार अण्णाभाऊ साठे, कामगाराचा नेता अण्णाभाऊ साठे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काम केलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रणेता प्रेरणा अण्णाभाऊ साठे. गोवा मुक्ती संग्रामामध्ये क्रांतिकारक म्हणून काम केलं, गोवा मुक्ती संग्रामाचं क्रांतिकारक म्हणून अण्णाभाऊ साठे. तेलंगणावरती पवाडा लिहिला, तेलंगणा मुक्ती संग्रामाचे प्रणेते क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे. कोणते अण्णाभाऊ साठे सांगायचे? ज्यांनी बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरणा धरून सर्वात अगोदर दलित साहित्याचा पाया रचला, पहिले दलित साहित्यकार अण्णाभाऊ साठे सांगू का? आंबेडकरवाद तुम्हाला आणि आम्हाला शिकवणाऱ्या कथांनी आम्हाला आंबेडकरवाद कळायला लागला, म्हणून पहिले आंबेडकरी कथाकार म्हणून ज्यांना जगामध्ये मान्यता मिळाली ते अण्णाभाऊ साठे सांगू. तुम्हाला एवढंच आठवतं की लॉकडाऊन मध्ये आमचे खूप सारे लोक पुण्या मुंबईला होते आणि पायी चालत आले. अरे तुम्हाला आजचा लॉकडाऊन माहित आहे, पण गेल्या 2500 वर्षापासून जाती व्यवस्थेनं आम्हाला लॉकडाऊन मध्ये टाकलं. मांगवाड्यामध्ये आम्हाला क्वारंटाईन केलं. तो लॉकडाऊन तोडून वाटेगाववरून वय वर्ष 13 असणारे अण्णाभाऊ साठे 227 मैलाचा प्रवास वाटेगाव ते मुंबई करतात. ह्या यातना पण आम्हाला कळायला पाहिजे ना. अण्णाभाऊ साठेंना पॉलिश बॉय म्हणून काम केलं, कुत्रा सांभाळणारा मुलगा म्हणून काम केलं, पेपर विकणारा म्हणून काम केलं, पेपर वाटणारा म्हणून काम केलं, गिरणी कामगार म्हणून काम केलं, पेंटिंग देणार पेंटर म्हणून काम केलं,
चित्रपटाचे बॅनर चिटकवणारा म्हणून काम केलं. हे तर अण्णाभाऊ साठे आम्हाला दिसले पाहिजे ना. ज्या अण्णाभाऊ साठेला तुम्ही जातीमध्ये बांधता त्या अण्णाभाऊ साठेचा किती भाषेमध्ये साहित्य प्रकाशित झालंय ह्याची सुद्धा आम्हाला कल्पना नाही. एखाद्याला इथं भाषा किती आहेत हे जर विचारलं तो सांगन ना मला. मराठी, हिंदी, इंग्रजी, बाजूचे तेलुगू वगैरे, काय कन्नड, बस संपल्या 4-5. अण्णाभाऊ साठेचं साहित्य भारतातीलच नाही तर भारताच्या बाहेरच्या एकूण 27 भाषेमध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालंय. मी एका भाषणामध्ये सांगू लागलो, झेकमध्ये झालंय, पोलंडमध्ये झालंय, तर लोक असे डोके खाजवायला लागले. आता झेक काय असते आणि पॉलिश काय असते? अरे पोलंड नावाच्या देशाची भाषा जी आहे त्याचं नाव पॉलिश. झेक काय असते? झेक नावाची सुद्धा एक परदेशातली भाषा आहे. जर्मनीमध्ये भाषांतरित झालं, रशियामध्ये भाषांतरित झालं. काय ते मांगाचे अण्णाभाऊ साठे म्हणून भाषांतरित झालं असेल का? रशियामध्ये आहेत का मांग? मग त्या मांगाने मोर्चा काढला, आमच्या अण्णाभाऊ साठेचं साहित्य आमच्या भाषेत आम्हाला मिळालंच पाहिजे. देत कसा नाही बघून घेऊ, आम्ही छावेत मांगाचे, आमची कॉलर टाईट आहे म्हणले का? असं नाही ना. असं तर काही झालं नसेल ना, जातीची तर प्रेरणा नसेल ना. जळगाव मधला संग्राम पाटील नावाचा एक कार्यकर्ता आहे, दोबामसेप संघटनेचा वेलपिशर आहे, संभाजी ब्रिगेडचा वेलपिशर आहे. तो लंडनमध्ये 1 तारखेला ज्यावेळेस घराच्या बाहेर निघतो प्रत्येक वर्षी अंगावरती अण्णाभाऊ साठेचं टी शर्ट असतं त्याच्या अंगावरती. आता पाटील आडनाव आहे, साहजिकच तो मराठा आहे, 96 कोळी मराठा आहे. का ते मांगाच्या अण्णाभाऊ साठे म्हणून अंगावर टी शर्ट घालतो का? घालतो? मांगाचे असल्यामुळे घालतो का? तुमच्या डोक्यामध्ये जी हवा आहे ना, आमच्या अण्णाभाऊ साठे ना आमच्या साठी काम केलंय, मला एक काम या ठिकाणी आणून इथून येऊन सांगा. मी माझ्या लवचिक क्रांती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो आणि तुमच्या बुटाचं 5 वर्ष पॉलिश करतो इथं वडगावमध्ये. मी माझ्या भरोशावर बोलत नाही, माझा विश्वास त्या अण्णाभाऊ साठेवरती आहे. त्या अण्णाभाऊ साठेनं जातीसाठी कामच केलं नाही, त्या माणसानं मानव मुक्तीसाठी काम केलंय, भांडवलदाराच्या विरोधामध्ये काम केलंय, ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये काम केलंय. पितृसत्ता कुटुंब पद्धती म्हणजे पुरुष प्रधान जी संस्कृती आहे, ज्या पुरुष प्रधान संस्कृतीमुळं स्त्रीला दुय्यम स्थान दिलं, पत्नीला दुय्यम स्थान दिलं, बहिणीला दुय्यम स्थान दिलं, आईला दुय्यम स्थान दिलं, त्या पितृसत्ता कुटुंब पद्धतीच्या विरोधामध्ये, पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठेचं लिखाण आहे. ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठेचं लिखाण आहे. भांडवलशाहीच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठेचं लिखाण आहे. आपल्या लोकांना उदाहरणं द्यावं लागतात तेव्हा कळतं. अण्णाभाऊ साठेचं गोवा मुक्ती संग्रामावरती एक पवाडा लिहिला. गोव्यामध्ये किती मांग आहेत? किती मातंग समाजाचे लोक आहेत? किती घर आहेत? मग गोवा मुक्ती संग्रामावरती पवाडा का लिहिला? कारण गोव्यातल्या नागरिकावरती अन्याय होत होता, त्यांचं शोषण केलं जात होतं पोर्तुगीजाकडून. त्याच्या विरोधामध्ये, शोषणाच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठेनं लेखणी चालवली. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाहेर पडलेला तुम्हाला दिसायला आहे, पण तो संघर्ष अण्णाभाऊ साठेच्या कालखंडापासून चालू होता. त्यांनी तेलंगणाचा रणसंग्राम नावाचा पवाडा लिहिला. काय तेलंगणामध्ये मातंग समाजाचे लोक आहेत का? नाही, त्यांच्यासाठी नाही लिहिलं. बंगालमध्ये ज्यावेळेस लोक भूकबळीनं मरत होते, पोटाला अन्न नव्हतं, स्त्रिया मरत होत्या, लहान लहान बालक मरत होते, पोटाला अन्न नसल्यामुळं, दुष्काळ पडल्यामुळं, त्यावेळेला अण्णाभाऊ साठेनं त्या शोषणाच्या विरोधामध्ये, त्या भूकबळीला वाचा फोडण्यासाठी बंगालची हाक नावाचा पवाडा लिहिला.
का बंगालमध्ये मातांगाचे लोक आहेत का मांगासाठी तो पवडालेला आहे? पंजाबमध्ये ज्या वेळेला दंगा निर्माण झाला, त्या पंजाबच्या दंग्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पवडालेला पंजाबचा दंगा आंतरराष्ट्रीय पटलावरती रशिया आणि इतर राष्ट्र म्हणजे मित्रराष्ट्र आणि शत्रू राष्ट्र यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. स्टॅलिनग्राडवरती चढाई करण्यात आली. त्यावेळेला रशियामधलं एक स्टॅलिनग्राड नावाचं एक सैनिकी ठाणं आणि त्या ठिकाणचा जो रणझुंजारपणा हे टिपण्यासाठी त्यांनी स्टॅलिनग्राडचा पवाडा लिहिला. स्टॅलिनग्राडमध्ये मातंगाचे लोक होते. अण्णाभाऊ साठेनं कामगाराचे मोर्चे काढले, तुम्हीच लोक सांगता. मग त्यांनी आले असतील वडगावमध्ये, तळसेंडेमध्ये, कोल्हापूरमध्ये, वारणेच्या खोऱ्यामध्ये आणि असं म्हणले असतील, अरे मांगवाड्यातले जे मातांग समाजाचे लेबर आहेत त्यांनी बाजूला या रे बाबा, चला चला मांगाची लेबर बाजूला, आपल्याला मोर्चा काढायचा आहे. असं झालंय? असं झालंय? ज्या ज्या कामगाराचं भांडवलशाहीकडून शोषण होतं, तो प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी अण्णाभाऊ साठे झटले, रस्त्यावर उतरून आणि हातामध्ये लेखणी घेऊन. ह्याचा विसर आम्हाला पडायला लागलाय. म्हणून तर आम्ही जातीचे अण्णाभाऊ साठे म्हणून मांडतो ना. अण्णाभाऊ साठेनं जी फकीरा नावाची कादंबरी लिहिली, त्या फकीरा कादंबरीच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी लेखणी कोणत्या पार्श्वभूमीवरती चालवली. ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला, वालुबाईच्या पोटी बाळातीन झाल्यानंतर बाळातनीला दूध येण्यासाठी बाळातनीनं अन्न ग्रहण करणं गरजेचं असतं. पोटामध्ये अन्न असेल ते दुधाच्या रूपानं समोरच्या बाळाला दूध भेटतं. पण दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला. 2 दिवस झाले अण्णाभाऊ साठेला दूध प्यायला भेटत नव्हतं, कारण आईला दूध नव्हतं. त्याचं कारण होतं आईच्या पोटामध्ये अन्न नव्हतं. ज्या रस्त्यानं हातकणंगलेच्या रस्त्यानं मी आलोय, ह्याच वारणेच्या प्रदेशामध्ये फकीरा होता आणि त्या फकीरा वालुबाईला बहीण मानायचा. त्या फकीरानं बेडसगावचा खजिना लुटला होता. बेडसगावच्या खजिन्यातील 2 वंजळी सुरती नाणे वालुबाईच्या पदरामध्ये टाकले आणि त्या नाण्यामुळं, त्या पैशातून जे अन्नधान्य आणलं, त्या अन्नधान्य खाऊन वालुबाईला दूध आलं आणि त्या दुधाची पहिली घुटी अण्णाभाऊ साठे पिले. त्या उपकाराची जाणीव म्हणून फकीरा त्यांनी रेखाटला आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मांडला. असाच नाही. कोणता फकीरा? आमचे मांगाचे पोरं फकीराचे नाव टाकतात गाड्यावरती. कोणता फकीरा समजला तुम्हाला? जो फकीरा बेडसगावला दरोडा टाकत असताना त्या ठिकाणचा जो ब्राह्मण व्यक्ती असतो, तो म्हणतो तुला काय धान्य न्यायचंय, काय पैसे न्यायचे तर घेऊन जा, पण त्या रूमकडे जाऊ नको. तो म्हणतो कोणत्या रूमकडे? त्या रूमकडे. आणि रूमच्या समोर थांबतो. त्यामध्ये फकीरा म्हणतो कोण आहे रूम मध्ये? कडी काढ. त्याला वाटतं पैसे आहेत. नाही म्हणे, माझे बायको आणि माझी मुलगी त्या ठिकाणी आहे, त्यांच्या अब्रूला हात लावू नका. फकीराच्या तळपायची आग मस्तकाला जाते. 2 कानाखाली मारल्यानंतर तो बामण खाली पडतो. आम्हाला पोटाची भूक आहे, आम्हाला वासनेची भूक नाही. आम्ही एवढी पण माणुसकी सोडलेली नाहीये. हे तत्वज्ञान फकीराचं. तोच फकीरा, ज्या फकीराचा जातीय अस्मिता तुम्ही तेवत ठेवता, जातीसाठी माती खाल्ली पाहिजे असं तुम्ही म्हणता फकीराचं नाव घेऊन, पण तो फकीरा जातीसाठी कामच करत नाही. तो फकीरा लुटीचा माल मारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये समान पद्धतीने वाटतो. समान पद्धतीने वाटतो. मी जर त्या ठिकाणी असलो असतो तर मी म्हणलं असतं, मी मातांग समाजाचे पहिले खासदार देवराव कांबळेचा नातू,
मग देवराव कांबळेचा नातू आहे तर 10 पोते आलेत का? 1 पोतं माझ्या घरामध्ये. खासदाराचं घरा नाही ना माझं. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी मात्र महारवाड्यात मांगवाड्यामध्ये सारखीच वाटणी केली. पण आम्ही म्हणतो नाही, फकीराचं नाव घ्यायचं, जातीचा अहंकार बाळगायचा. अण्णाभाऊ साठेनं कधी जातीचा अहंकार नाही बाळगला. अरे त्या फकीराचे मित्र दत्तू भोसले त्यांचा मित्र, वडार कम्युनिटीचे त्यांचे मित्र, ढोर कम्युनिटीचे त्यांचे मित्र, भटक्यांचे त्यांचे मित्र, म्हणजे वेगवेगळे मुस्लिमांचे त्यांचे मित्र. फकीरांनी का मांगवाडा जमा केला? फकीरावानी मांगवाडा जमा केला का? मग फकीराचं नाव घेऊन मांगवाडा जमा करण्याची काय गरज आहे? अण्णाभाऊ साठेनं पण एका जातीसाठी काम केलं नाही. आणि तो फकीरा नावाची कादंबरी कोणाला अर्पण केली? जे माग म्हणतात बाबा कुठल्या आमच्या घराला कुठलाही रंग लावा, फक्त एकच रंग लावू नका. कोणता रंग लावायचा नाही? कोणता रंग लावायचा नाही? पिवळा लावा, लाल लावा, काळा लावा, फक्त निळा रंग लावू नका. एवढी कट्टरता. जे लोक म्हणतात आमच्या घराला निळा रंग सुद्धा लावायचा नाही, आणि काही प्रस्थापित जे पूर्वाश्रमीचे महार आहेत ते पण म्हणतात आमच्या घराला पिवळा रंग लावायचा नाही. त्या लोकांसाठी हा मेसेज आहे. त्यांनी त्यांची फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. याचा अर्थ बाबासाहेबाच्या लेखणीचं झुंजार पण त्यांना माहित होतं. तो फकीरा कोण? ज्या वेळेला फकीराचे नातलग येरल्याच्या माळेवरती बांधून टाकले जातात, दावणी बांधतात त्यांची. दावण म्हणजे काय? दावणीला कोणाला बांधतात तुमच्याकडे? जनावराला. जसं जनावराला बांधलं जातं, येरल्याच्या माळावरती ज्यावेळेस फकीरा शरण येत नाही म्हणून त्याच्या घरच्यांना गावकऱ्याला बांधलं जातं. जशी पुणे कराराच्या वेळेला बाबासाहेबांची कोंडी या ठिकाणच्या प्रस्थापितांनी केली, त्यांचे घरं जाळले. त्यानंतर बाबासाहेबांनी निर्णय घेतला, ज्यांच्यासाठी हक्क आणि अधिकार आणलेत मी, त्याच लोकांना जिवंत जाळलं जात असेल, मारलं जात असेल तर मी 2 पावलं पाठीमागे यायला तयार आहे. सेम फकीरा सुद्धा म्हणला, ज्या लोकांसाठी हा माल लुटतोय, घरं फोडतोय, श्रीमंताच्या विरोधामध्ये लढतोय, जर ज्यांच्या पोटासाठी हे अन्न जाणार आहे ते उपाशी तापाशी माझे आप्तसोयकीय, माझे मित्र, माझे गावकरी, जर येरल्याच्या माळावरती जनावराच्या दावणीला बांधले जात असतील तर मी तलवार ठेवायला तयार आहे. तलवार फकीरा ठेवतो, तलवार शरण येतो. आणि इंग्रज अधिकाऱ्याला हातामध्ये बेड्या पडल्यानंतर आईजवळ येतो. आईला म्हणतो तलवार त्या इंग्रज अधिकाऱ्याकडून परत घे. बाबा तूच बोल म्हणते. इंग्रज अधिकाऱ्याला तलवार दिली. मग तो इंग्रज अधिकाऱ्याला म्हणतो, मायबाप सरकार, मी स्वतःला इथं अटक करून घेतलेली आहे, माझ्या माणसांना सोडा आणि एक उपकार करा, ती जी तलवार तुम्ही जप्त केली ती तलवार माझ्या घरच्यांना द्या. इंग्रज सरकार म्हणतात, इंग्रज अधिकारी म्हणतो, अरे बाबा त्या तलवारीमध्ये आहे तरी काय, तू एवढं आमच्याशी भांडायला 15-20 मिनिट झालं. त्यावेळेला फकीरानं दिलेलं उत्तर, जे जातीचा गर्व करतात त्यांची शर्मेनं मान खाली घालण्यासाठी ते उत्तर आहे. त्यांच्या डोळ्यातली जातीची नशा उतरवण्यासाठी ते उत्तर आहे. फकीरा म्हणतो, मायबाप सरकार, ती साधी सुधी तलवार नाही हो, ती तलवार आम्हाला आमच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी माझ्या पंजोबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार आहे ती. याचा अर्थ असा होतो, ज्या कालखंडामध्ये आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, ज्या कालखंडामध्ये आम्हाला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता, ज्या कालखंडामध्ये आम्हाला शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या हातामध्ये तलवार दिली. आणि जो पुरंदरचा किल्ला आहे त्या किल्ल्याचा किल्लेदार सुद्धा मातंगाच्या माणसाला बनवलं.
काय शिवाजी महाराजाकडे मराठा लोक कमी होते का? बाकीच्या जातीचे लोक कमी होते का? पण आमच्या महापुरुषांनी जात बघितली नाही, त्या माणसातली क्वालिटी बघितली, ती क्वालिटी आमच्यामध्ये होती. पण आज आम्ही क्वालिटीकडे बघायला तयार नाहीत, आम्ही जातीकडे बघायला तयार आहेत. पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार हे लहू साळवे राहिलेले आहेत. तुम्ही म्हणता सर तुमची काहीतरी गल्लत होते, कारण लहुजी साळवेचा कालखंड महात्मा फुलेचा. बरोबर आहे, लहुजी साळवेचा कालखंड महात्मा फुलेचा आहे. महात्मा फुलेचे गुरु म्हणून राहिलेले आहेत. सावित्रीला संरक्षण देण्याचं काम केलंय. शेख फातिमा बीवी पहिली मुस्लिम शिक्षिका, हिला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. पण त्या लहुजीचे वडील राघोजी साळवे जे खडकीला मृत्युमुखी पडले, त्या राघोजी साळवेचे वडील जे होते त्यांचं नाव सुद्धा लहू साळवे होतं. म्हणून पहिले लहुजी साळवे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार राहिलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे संपत्ती नव्हती, संपत्ती दिली. शस्त्र नव्हतं, शस्त्र दिलं. महात्मा फुलेनं आम्हाला शिक्षण दिलं. ते शिक्षण देत असताना लहुजी साळवेनं, ज्याला तुम्ही लाखात एक लहुजीचा लेख म्हणता, त्यांनी पण ऐकलं पाहिजे. त्या लहुजीनं महात्मा फुले माळी समाजातला व्यक्ती, सावित्रीबाई फुले माळी समाजातल्या, पण त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं. शेख फातिमा बीवी यांना संरक्षण देण्याचं काम केलं. आणि ज्या वेळेला ब्राह्मण लोक त्यांना त्रास देत होते, त्यावेळेस त्यांनी फरची तलवार बाहेर काढली. आमच्या लक्षात आलं पाहिजे, लहुजी साळवेंना फरची तलवार कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या समर्थनात बाहेर काढली. ज्या वेळेला काही समाजकंटक लोक ब्राह्मण मंडळी त्यावेळेला त्रास देत होती, त्यावेळी लहुजीनं फरची तलवार बाहेर काढली आणि आरोळी ठोकली. हे हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला धक्का जरी लागला तर ह्या शनिवार वाड्यात सगळं जाळून टाकील. ही धमकी दिल्यावर बहुजन समाजाला शिक्षण मिळाले, हे पण समाजाला सांगा ना. हे बहुजन समाजाला सांगितलं तर बहुजन समाज तुम्हाला लाट्या काट्यानं मारणार आहे का? पण नाही, आम्ही फक्त जातीचेच महापुरुष सांगणार. जातीचे अण्णाभाऊ साठे, जातीचे लहुजी साळवे, फक्त जातीचे. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाला गुरु मानतात, बाबासाहेब महात्मा फुलेला गुरु मानतात. आणि महात्मा फुले पवाडा लिहिताना 2 पवाडे लिहितात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पवाडा लिहितात आणि इस्लाम धर्माची स्थापना करणाऱ्या महम्मद पैगंबराचा सुद्धा पवाडा लिहितात. महात्मा फुलेला मुस्लिम त्यांचा मित्र पण सहकार्य करतो आणि अण्णाभाऊ साठे त्यांचा सुलतान नावाची कथा सुद्धा लिहितात. आणि सुलतान नावाची कथा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज अमर करतात. सुलतान का लिहितात? सुलतान तर मुस्लिम कॅरेक्टर आहे ना. मग मुस्लिम कॅरेक्टर असताना सुद्धा त्याला हायलाइट केलं जातं. अमर शेख त्यांचा मित्र असतो. जर जातीचं काम अण्णाभाऊ साठेनं केलं असतं तर अमर शेख त्यांचा मित्र कसं काय झाला असता? बाबासाहेब त्यांचे गुरु कसं काय झाले असते? ते म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. ते असं नाही म्हणले जग बदल घालून घाव, असं म्हटलं मी. जग बदलायचं म्हणतात ते, मागवाडा बदलायचं नाही म्हणत. आम्ही म्हणतो आमच्या मागवाड्याचं काहीतरी करू. अण्णाभाऊ साठे म्हणतात जगाचं काहीतरी करू. महाराष्ट्राचं नाही बरं का. पुन्हा म्हणतात गैरसमज तुमचा होईल. महाराष्ट्राचं काहीतरी बरं वाईट करायचं असेल त्यांना, भारताचं काहीतरी करायचं नाही. नाही, भारताचं नाही, महाराष्ट्राचं नाही. त्याच्या पुढे जाऊन विचार करतात जग बदल घालून घाव. जग जर बदलायचं असेल तर आम्हाला घाव घातला पाहिजे आणि ते बदललं पाहिजे. आणि कुणी सांगितलंय? बाबासाहेबांनी सांगितलंय. आम्ही म्हणतो ते जयभीमवालेत, हे जयलवजीवालेत, आम्ही तुकडे करायला. पहिलं दलित साहित्यामधलं पहिलं भाषण जे अण्णाभाऊ साठेचं होतं ते बहिष्कृत भारतमध्ये छापून आलंय. आता बहिष्कृत भारत कोणाचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ज्या अण्णाभाऊ साठेवरती आम्ही काम करायला पाहिजे ते आम्ही काम करायला तयार नाहीत. पण अण्णाभाऊ साठेला काउंटर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर मात्र आमचा फोकस आहे. आता या 2-4 वर्षातली गोष्ट सोडून द्या.
5 वर्षापूर्वी तुम्ही शाळेत काय करत होता ते सांगू नका मला. 1 तारखेला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. 1 तारखेला टाळ्या वाजवतात सगळे लहानपणी. आणि एकमेव टिळक नावाचे असे व्यक्ती आहेत जे व्यक्तीची जयंती नाही पुण्यतिथी साजरी होते. जयंती सारखी जयंती साजरी होत असते का पुण्यतिथी साजरी होत असते मला सांगा. जयंती. मग टिळकाची जयंती का साजरी केली जाते, पुण्यतिथी का साजरी केली जाते? त्याचं कारण आहे 1 तारखेला अण्णाभाऊ साठेचा जयंती असते. जर टिळकाची जयंती त्या दिवशी साजरी नाही केली तर कोणाची जयंती साजरी करतील लोक? मग नाव कोणाचं मोठं होईल? म्हणून 5 वर्षाच्या अगोदर टिळकाची पुण्यतिथी जयंती साजरी केली जात होती. कोणते टिळक? ज्यांनी SC ST OBCच्या प्रतिनिधित्वाला लोक संसदेमध्ये आव्हान दिलं. कोणते टिळक? ज्या शाहू महाराजांनी आम्हाला श्वास घेण्याचा अधिकार दिला कायदा तयार करून. आज कोल्हापूर मधला माणूस कफलक नाही, भिकारी नाही, जमिनी आहेत तुमच्याकडे. अरे 1 गुंठा 2 गुंठा का होईना पण जमिनी आहे स्वतःच्या. शाहू महाराजांनी गॅजेट मधून कायदा तयार करून जमिनी दिल्यात. तुमच्यावर सामाजिक अन्याय अत्याचार होत नाही. 1871चा गुन्हेगारी कायदा जो आहे सर्वात अगोदर खारिज कुठल्या संस्थानात केला असेल तो शाहू महाराजांनी केला. कायदा तयार करून गॅजेट काढून. गॅजेट काढलं. त्या शाहू महाराजावरती त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, त्यांच्यावरती बॉम्ब हल्ला कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल त्या सदग्रस्ताचं नाव टिळक आहे. आणि हे कोल्हापूरच्या बॉर्डरवरचं आतनी नावाचं गाव आहे. त्या आतनीला मिटिंग घेतली, त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं ज्या वेळेला बाबासाहेब लोकप्रतिनिधित्वाचा लढा उभा करत होते, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव, की आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संसदेत प्रतिनिधित्व पाहिजे. शाहू महाराज शेड्यूल कास्टला मदत करत होते. माणगाव परिषद झाली होती. आतनीला परिषद घेऊन त्यांनी सांगितलं टिळकांनी तेलीत तांबोळी आणि कुणबाटांना, तेलीत तांबोळी आणि कुणबाटांना, रेकॉर्डेड आहे ते सगळं, तेलीत तांबोळी आणि कुणबाटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचंय का? तुम्हाला कशाला खासदार व्हायचं रे? तेलीने तेल काढायचं, कुणब्यांनी शेती करायची. तुम्ही म्हणता बरं झालं आमचं नाव नाही घेतलं. अरे तुम्हाला विचारलंच ना, गिनलंच ना केवढ्याचे. अरे तेल्याला गिनानात, कुणबीला कुणबट अशी शिवी देतात, ते तुम्हाला गिनतात का शेड्यूल कास्टला? नाही. आणि त्याचं उदात्तीकरण जाणीवपूर्वक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. एक किस्सा मला नाहीला जर मला या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं. शेंगाचा किस्सा आहे. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्पल उचलणार नाही. अरे ज्या भुईमुगाच्या शेंगाचा किस्सा सांगितला जातो आणि ज्या कोकणाचा आणि रत्नागिरीचा रेफरन्स, दापोलीचा रेफरन्स दिला जातो, त्या टिळकाच्या जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन आले. आमच्या असं लक्षात आलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं जातं की आमच्या कोकणामध्ये भुईमुगाचं पीक येत नाही. घ्या, भुईमुगच पिकत नाही, पण कथा मात्र त्याच्यावर आहे मोठी. आणि त्याच्यावर टाळ्या वाजवायला पण तुमच्यासारखे लोक आहेत ना. अण्णाभाऊ साठेचं महत्व करण्यासाठी, कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र आखण्यात आलं. पण कालांतरानं बहुजन समाजाच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आता अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी व्हायला लागली. ह्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं आणखीन एक आम्ही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मराठीमध्ये सगळ्यात जास्त योगदान, सर्वात जास्त साहित्य कोणाचं असेल? मराठी साहित्यकारामध्ये बघा,
सर्वात जास्त कादंबऱ्या कोणाच्या, कथा कोणाच्या, चित्रपट कथा कोणाच्या, छकड कोणाच्या, पवाडा कोणाच्या, नाटकं कोणाची, प्रवास वर्णन कोणाची, चित्रपट कथा कोणाच्या, डायरेक्टर अण्णाभाऊ साठे, गायक अण्णाभाऊ साठे, वादक अण्णाभाऊ साठे, कामगार नेता अण्णाभाऊ साठे, पवाडाकार अण्णाभाऊ साठे, छकडकार अण्णाभाऊ साठे. एवढा मोठा मराठी भाषेला समृद्ध केलं. ह्यांचं साहित्य बाहेरच्या 27 भाषेमध्ये ट्रान्सलेट झालं. आणि ज्या लेखकांनी, मराठी साहित्यिकांनी शेक्सपियरचं इंग्रजीतलं साहित्य मराठीमध्ये आणलं, ज्यांनी भेसळ निर्माण केली मराठी साहित्यामध्ये, त्यांच्या नावानं आज मराठी दिवस साजरा केला जातो. माझ्या बोलण्यावर जर कोणाला डाऊट येत असेल तर त्यांनी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेनं लिहिलेलं साहित्य बघा आणि ज्यांच्या नावानं हा मराठी दिवस साजरा केला जातो त्यांनी काय दिवे लावले मराठी साहित्यामध्ये ते पण बघा ना. तुमच्या लक्षात येईल सर्वात जास्त योगदान अण्णाभाऊ साठेचं राहिलं. मग मराठी भाषा दिवस कोणाच्या नावानं असला पाहिजे? अण्णाभाऊ साठेच्या नावानं. होतंय का? होतंय नाही. हे आमच्या डोक्यावर पडणार नाही, म्हणजे प्रकाश पडणार नाही आमच्या डोक्यात. कारण आमच्या डोळ्यावर तो जो पडदा आहे तो पडदा जातीचा आहे ना. आम्ही कुठं विचार करतो? तुम्हाला राज ठाकरे साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी मराठीचा मुद्दा उचलल्यानंतर आम्हाला वाटतं मराठी भाषेमध्ये किती मोठं योगदान आहे. ते त्यांच्या राजकीय पातळीवरती भूमिका घेत आहेत, ते योग्य पण असतील. परंतु ह्या मराठी भाषेला जो अभिजित भाषेचा दर्जा मिळाला ह्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल ते अण्णाभाऊ साठेचं आहे. पण त्या अण्णाभाऊ साठेची या ठिकाणच्या व्यवस्थेनं नेहमी छळ केला. तुम्ही म्हणता सर रशियाला पाठवले आणि तुम्ही म्हणाले छळ केला. रशियाला जाण्याच्या अगोदर त्यांच्यामधली क्वालिटी बघा. के अब्बास डायरेक्टर, होमी बाबा शास्त्रज्ञ, ह्यांनी एक इप्टा नावाचं एक संघटना निर्माण केली होती, अखिल भारतीय थिएटर असोसिएशन. आणि वयाच्या 23व्या वर्षी अण्णाभाऊ साठे त्याच्यामध्ये मेंबर होते. होमी बाबा टॉपचा शास्त्रज्ञ आहेत. आणि ह्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी त्यांना सोबत घेतलं. एवढंच नाही, वयाच्या 22व्या वर्षापासून अण्णाभाऊ साठेंनी स्वतःची छाप एवढी सोडली होती. संजय दत्तच्या आईचं नाव काय? नर्गिस दत्त. नर्गिस दत्त अण्णाभाऊ साठेला भाऊ मानायचे. मला माहित आहे तुम्ही डाऊट घेणार आहेत, मी आणलं विश्वास, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तुम्ही म्हणायचं नाही आणि दरवाजाच्या बाहेर पण जाऊ द्यायचं नाही तुम्ही खोटं बोलायला म्हणून. हे कागद वगैरे त्यासाठी आणले ते सगळे, वाचून सांगण्यासाठी नाही. एखाद्यानं रस्ता अडवला तर त्याला त्या तोंडावर फेकून मारायला. तो माणूस ज्या वेळेला त्याला फ्रान्सच्या साहित्य परिषदेचं आमंत्रण येतं त्यावेळेला त्या माणसाला महाराष्ट्राचे जे तत्कालीन मुख्यमंत्री जे असतात बाळासाहेब खैर हे कॅबिनला बोलवतात आणि म्हणतात, अण्णाभाऊ साठे तुम्ही आमच्या सोबत काम करत नाहीत. तुम्हाला माहित नाही का तुम्ही आमचे शत्रू आहेत? तुम्ही आमचे शत्रू आहेत. तुम्ही तर व्हिसा मागायला आलात. अरे नसीब समजा तुम्हाला जेलच्या बाहेर आम्ही ठेवले ना, जेलमध्ये नाही टाकलं, नीट राहायचं. रेकॉर्डेड आहे तेव्हा एवढं बोलतोय मी. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो तुम्ही आमचे शत्रू आहेत, तुम्ही आमच्याकडे व्हिसा मागायला कशाला आलात? आणि नाही जाऊ दिलं, फ्रान्सला नाही जाऊ दिलं. आणि जे रशियाला अण्णाभाऊ साठे गेले ते भारत सरकारच्या पैशातून नाही गेले, सोव्हिएत रशियनच्या पैशातून ते गेलेत. आणि एकटे नाही, 5 लोक गेले होते. त्यामध्ये एक वादक होता, एक खासदार होता, एक डॉक्टर होता. आणि या 5 लोकांमध्ये सर्वात जास्त टिंगल टवाळी कोणाची झाली असेल तर अण्णाभाऊ साठेची.
कलर तर किती गोरा होता अण्णाभाऊ साठ्याचा हे सांगण्याची गरज नाही, आणि तोंडावर किती मांस होतं हे पण सांगण्याची गरज नाही. आणि चित्तोडची राणी नावाच्या विमानातून अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले. 1.5 दिवस शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे विद्यापीठातल्या, मॉस्को विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मॉस्को विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो जो माणूस 1.5 दिवस शाळेमध्ये गेलाय. काय ते मांगाचे असल्यामुळे त्यांना डोक्यावर घेतलं होतं का तिथल्या लोकांनी? एवढंच नाही, चित्तोडची राणी नावाचं विमान ज्यावेळेस मॉस्कोच्या विमानतळावरती आलं त्यावेळेला त्या ठिकाणचा पेपर होता मॉस्को टाइम्स. जसं महाराष्ट्र ऑफ इंडिया आहे, लोकमत आहे, सकाळ आहे, लोकसत्ता आहे, तसा रशियातला पेपर आहे मॉस्को टाइम्स. चित्तोडच्या राणीचे दरवाजे उघडले आणि तो खाली जी शिडी असती, शिडीच्या दुतर्फा पत्रकार होते आणि प्रत्येक पत्रकाराच्या हातामध्ये एक अंक होता. त्या अंकाचं नाव होतं मॉस्को टाइम्स. मॉस्को टाइम्स त्यावेळेचा टॉपचा पेपर आणि त्या पेपरची हेडलाईन होती, पेपरची हेडलाईन होती सुलतान फेमांना कमिंग टू मॉस्को. सुलतान फेमांना कमिंग टू मॉस्को म्हणजे वादळवारा फेम वामनदादा कर्डक, बरोबर, सैराट फेम नागराज मंजुळे, तसं कोण? सुलतान फेमांना कमिंग टू मॉस्को. म्हणजे सुलतान नावाची कथा ज्या अण्णाभाऊ साठेनं जेलमध्ये लिहिली, ती सुलतान नावाची कथा 7 समुद्राच्या पलीकडे अण्णाभाऊ साठेचे रशियाच्या मातीला पाय लागण्याच्या अगोदरच सुलतान नावाची कथा रशियामध्ये, रशियन भाषेमध्ये अनुवादित झाली. रशियाच्या प्रत्येक घरामध्ये ती कथा गेली. सुलतान नावाच्या कथेनं एवढंच नाही तर प्रत्येक रशियन पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयामध्ये घर केलं. म्हणून सुलतान फेमांना कमिंग टू मॉस्को ही हेडलाईन होती. आणि त्या ठिकाणी स्टॅलिनग्राडला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गाताना सांगितलं, मी त्या 3.5 लोकांचं प्रतिनिधित्व करतोय ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी, त्या महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी मी बोलत आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या वतीनं बोलत आहे. म्हणजे मराठीचा डंका सर्वात अगोदर कोणी पिटवला असेल परदेशामध्ये ते अण्णाभाऊ साठेनं. त्याच्यावर पण बोला ना, जातीव किती वेळ बोलता. राज ठाकरे साहेबांचे भाषण ऐकता दिवस दिवस. अण्णाभाऊ साठेचं पण हे योगदान लक्षात घ्या ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणून आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊ साठेनं मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी त्यांचं योगदान काय. परदेशामध्ये शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा कुणी लिहिला असेल, गायला कुणी असेल, तो गाण्याचं काम अण्णाभाऊ साठेनं केलेलं आहे. लिहिण्याचं काम त्यांच्या गुरुचे गुरु, महागुरु बाबासाहेबाचे गुरु महात्मा फुलेनं पवाडा लिहिला. मी आधीच सांगितलं तुम्हाला. एवढंच नाही तर अण्णाभाऊ साठे जे लिखाण केलं त्या लिखाणाचा थांग पत्ता आज सुद्धा लागत नाही. त्यांनी एक कथा लिहिली अमरावतीच्या तुरुंगामध्ये असताना आणि त्या कथेचं नाव होतं भोमक्या. आतापर्यंत कुठल्या मराठी शब्द कोशात ऐकलाय शब्द भोमक्या? मी आज 2 ते 3 तास शरद गायकवाड साहेबांसोबत होतो, जे महावीर कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत आणि विचारवंत आहेत. तुम्ही काय ऐकलं असेल. मी त्यांना विचारलं, भाऊ भोमक्या आहे का काय? भोमक्याचा अर्थ काय होते? अरे म्हणे ते भोमक्या सगळा मी मराठी विश्वकोश पालता घातला, पण त्या अण्णाभाऊ साठेचा भोमक्या नावाचा शब्दच माझ्या लक्षात नाही आला. मग अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठीमध्ये तो शब्दच नाही.
मग अण्णाभाऊ साठेनंच उकल करून सांगितलं होतं, एका ठिकाणी उल्लेख केला होता, भोमक्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ह्या प्रस्थापित व्यवस्थेच्या शोषण करणाऱ्या शोषणकारी व्यवस्थेच्या डोक्यात घातलेला दगड, जसं फॅन्ड्रीमध्ये जब्या दगड घालतय डोक्यात आणि तिथं चित्रपट संपवतो, तसा हा प्रस्थापित व्यवस्थेच्या डोक्यात घातलेला दगड म्हणजे माझा भोमकी आहे. अण्णाभाऊ साठे रशियाला जातात, परत येतात. परत आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याला एक गोष्ट महत्वाची मला सांगणं गरजेचं वाटतं या ठिकाणी, की स्वाभिमान काय असला पाहिजे आणि आमचे राजकारणी काय आहेत. परदेशामध्ये त्या ठिकाणी पंडित नेहरू त्या ठिकाणी जातात आणि पंडित नेहरू गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे एबीपी माझा तुझा सकाळ दुपार संध्याकाळ काय असतात ना, काहीतरी चॅनलवाले काहीतरी हे दंडू काय घेऊन मागं फिरतात आणि म्हणतात पंडित नेहरू साहेब, पंतप्रधान साहेब, पीएम साहेब, अण्णाभाऊ साठेबद्दल 2 शब्द, अण्णाभाऊ साठेबद्दल 2 शब्द. पंडित नेहरू परेशान होतात. मी रशियाच्या दौऱ्यावर आलो, त्याच्या अगोदर मला अण्णाभाऊ साठे नावाचा कुणी काही विचारलं नाही, काय नाही, आणि आता कसं काय विचारले बाबा अण्णाभाऊ साठे. पण ते काश्मीरी पंडित आहेत, डोका आहे त्यांना, पत्रकारांना काय उत्तर द्यायचं त्यांनी लागलीच उत्तर दिलं. पंडित नेहरू म्हणले एवढं मात्र खरं आहे, त्या अण्णाभाऊ साठे नावाचा कोणतरी माणूस आहे आणि त्या माणसाचं रशियामध्ये लय वोट आहे, लय हवा आहे. आणि खरंच अण्णाभाऊ साठेमुळं रशियातल्या लोकांची कॉलर टाईट झालेली आहे आणि असा वजनदार माणूस भारतातून इथं आला आणि त्यानं इथं हवा केली. म्हणून तर पत्रकार विचारतात अण्णाभाऊ साठे कोण आहेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला. ते म्हणतात आता माणूस तर मोठा आहे, त्याच्याबद्दल माहीत नाही असं तर आपण सांगू शकत नाहीत. मग पंडित नेहरू काय उत्तर देतात, पंडित नेहरू पत्रकारांना म्हणतात त्यांच्याकडे वळून, हे सारखा बाजूला, अण्णाभाऊ साठे काय रस्त्यावर बोलायचा विषय झाला काय, पळा आपण आपल्या घरी चला. पत्रकार पण म्हणतात अरे बापरे, काय पीएम काय रिस्पेक्ट करतात, पंतप्रधान साहेब काय आदर करतात. म्हणजे रस्त्यावर अण्णाभाऊ साठेचं नाव सुद्धा घेत नाहीत. पण दिल्लीत आल्यानंतर पहिलं त्यांनी काम केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला म्हणले अरे आपल्या जात बिरादरीमध्ये कोणी साठे नावाचं कोणतरी आहे का रे. त्या अण्णाभाऊ साठे शोध बरं मुंबईत बघितलं, कारण ब्राह्मणामध्ये खूप सारे साठे कंपनी आहेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये, पण तिकडं तर नाही. नंतर त्यांना कळालं अरे बाबा ते सांगली साताऱ्याच्या बेल्टमध्ये वाटेगाव नावाचं गाव आहे आणि त्या वाटेगावला तुकाराम साठे नावाचा एक लेखक आहे आणि नेमका तो रशियावर जाऊन आलाय आणि त्याला अण्णाभाऊ साठे म्हणतात. मग मुख्यमंत्री जिल्ह्याच्या रेस्ट हाऊसला येतात आणि जिल्ह्याच्या रेस्ट हाऊसला मुख्यमंत्री आल्यानंतर, चव्हाण साहेब आल्यानंतर या ठिकाणी ते निरोप पाठवतात अण्णाभाऊ साठेला की अण्णाभाऊ साठेला बोलून घ्या रेस्ट हाऊसला. खरं सांगा, खरं वडगावच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं, समजा तुम्हाला आमदाराचा फोन आला आणि तुम्हाला म्हणले अरे भैयाला पाठव बरं, अनिल भैया बोलव बरं, तुम्ही जाताल का नाही पळतच, उकळ्या फुटतील का नाही उकळ्या, गुलाबजामू उकळेल का नाही, अशी खुशीची लहर येईन का नाही अंगात, ढोल ताशे दिवसात वाजतील का नाही, स्वप्न पडल्यासारखं वाटेल का नाही. अण्णाभाऊ साठेची वाट रेस्ट हाऊसला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघत आहे. अण्णाभाऊ साठेंना वाजत गाजत नाचत गेलं पाहिजे का नाही, नाही जात ना अण्णाभाऊ साठे, कारण तुमच्यात आणि अण्णाभाऊ साठेमध्ये फरक आहे ना. अण्णाभाऊ साठे त्या सेवकाला निरोप देतात, मुख्यमंत्र्याचं माझ्याकडे काही काम असेल तर, माझं तर मुख्यमंत्र्याकडे काही काम नाही, पण मुख्यमंत्र्याचं काही काम असेल तर त्यांनी माझ्या झोपडीपर्यंत यावं, तेवढंच आखूड दरवाजा आहे, तेवढं वागता पण येईल त्यांना. हे स्वाभिमानी उत्तर अण्णाभाऊ साठेने दिलं. पण आज आमच्या दादाचा फोन आला, राजकारणातल्या नानाचा फोन आला, अण्णाचा फोन आला, दादा भाऊचा फोन आला, अरे भरलेल्या ताटावून पळवून जातात ना तुम्ही, ताट तोंडातला घास खाली टाकताल आणि आधी म्हणतात भाऊनं बोलवले, जिल्हा परिषद भाऊनं बोलवले, पंचायत समिती सदस्यानं बोलवले, आमदारानं बोलवले, खासदारानं बोलवले, संस्था चालकानं बोलवले. पण आम्ही अण्णाभाऊ साठेचं नाव घेतो, पण अण्णाभाऊ साठेचा तो स्वाभिमानी बाणा आम्ही घेणार आहोत का नाही, हा मोठा प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठेला सरकारनं घर दिलं, स्वतःहून दिलं, सरकारनं कुठला अर्ज केला नाही, जसं आपण घरकुलाचा अर्ज करतो तसा. जे पेमेंट सुरू केलं
सरकारनं स्वतःहून आंतरराष्ट्रीय पटलावरून येणाऱ्या दबावामुळं ते पेमेंट त्यांना चालू केलं. पण दुर्दैवानं शेवटच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे नैराश्यामध्ये गेले. नैराश्यामध्ये जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण त्यांचा फकीरा चित्रपट. हा फकीरा चित्रपट साठी जे कर्ज काढलं होतं 3 लाखाचं, हे लाखो रुपयाचं कर्ज चित्रपट महामंडळाकडून काढलं होतं. आयत्या वेळेला सहकार्याने सांगितलं की आपल्याला जे पेमेंट मिळायला पाहिजे होतं ते पेमेंट आपल्याला मिळालेलं नाही. फकीरा चित्रपट फ्लॉप झाला. हालाकी कंडिशन ही होती महाराष्ट्रातली, अण्णाभाऊ साठेचा चित्रपट असल्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल होता, पैसा भरपूर आला. परंतु अण्णाभाऊ साठेच्या सहकार्याने त्यांच्यासोबत धोका केला. ज्या वेळेला त्यांना ही गोष्ट कळाली त्यावेळेला नैराश्यामध्ये जाण्याचं पहिलं कारण त्यांचा फकीरा चित्रपट आणि त्यांच्यावरचं कर्ज ठरलं. दुसरं कारण लाल बावट्यामध्ये जी फूट पाडण्यात आली, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून हिरावून घेऊन दुसऱ्या कला पथकामध्ये टाकण्यात आलं, ते नैराश्याचं दुसरं कारण आहे. हे मी सांगत नाही आणि माझ्यावर विश्वास पण ठेवू नका, पण अण्णाभाऊ साठेचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे शंकर भाऊ साठे. आणि शंकर भाऊ साठेनं पुस्तक लिहून ते सांगितलंय. पुस्तकाचं नाव नोट करून घ्या, पुन्हा लक्षात राहणार नाही. शंकर भाऊ साठेनं पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे माझा भाऊ अण्णा भाऊ. चुलत भाऊ पण नाही, सक्का भाऊ बरं का, माझा भाऊ अण्णा भाऊ. दुर्दैव या महाराष्ट्राचं अण्णाभाऊ साठेचं हे आहे सर्वात मोठं. ज्या दिवशी 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठे नैराश्यातून ह्या जगाला सोडून ह्या जगाचा निरोप घेऊन निघून गेले, त्याच दिवशी 12 वाजता महाराष्ट्रातल्या अनेक थिएटरच्या बाहेर त्यांचा आवडी नावाच्या कादंबरीवर आधारित टिळा लाविते मी रक्ताचा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हाऊसफुल चालला. ज्या दिवशी माणूस जातो त्याच दिवशी त्या माणसाचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आणि तो हाऊसफुल चालतो. पण तरी पण नंतरच्या कालखंडामध्ये साठे कुटुंबीय कपलक अवस्थेमध्ये जगतं. नंतरच्या कालखंडामध्ये बामसेफचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम साहेब महाराष्ट्रामध्ये येतात आणि वाटेगावला त्या कुटुंबाला घर बांधून देतात. महापुरुषाचे वारसदार कुठं आहेत, काय करत आहेत, कुठल्या पक्षात आहेत, तो सेकंडरी मुद्दा आहे. ते वारसदार आहेत, वारसदार या नात्यानं आपण त्यांचा आदरच करूया, तो वेगळा मुद्दा आहे. परंतु त्यांच्या वारसदारावरती जी वाईट वेळ येते त्याला जबाबदार समाज म्हणून आपण सुद्धा आहोत. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगणं गरजेचं आहे. ज्या अण्णाभाऊ साठेच्या विरोधामध्ये ब्लेम केला जातो हे बाबासाहेबाच्या विरोधामध्ये, त्याच अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिल्या, 6 कथा लिहिल्या. कोंबडी चोर नावाची कथा लिहिली. कोंबडी चोर नावाच्या कथेमध्ये रामू नावाचं कॅरेक्टर आहे आणि हे रामू नावाचं कॅरेक्टर शिक्षकासोबत मास्तर सोबत सातत्याने डायलॉग करतं, आर्ग्युमेंट करतं. आणि आर्ग्युमेंट करताना मास्तर म्हणतो, अरे एवढं स्वातंत्र्य मिळालंय तरी पण तू कोंबड्या चोरतोस. रामू कोंबड्या चोरतो लहानपणापासून आणि त्याच्यामध्ये स्किल असतं. कशी कोंबडी असू द्या ना, कुठल्या झोपडी बसलेल्या असू द्या, कुठल्या खुरड्यात असू द्या, कुठल्या रस्त्यावर असू द्या, कुठल्या झाडावर असू द्या, 2 मिनिटात तर कोंबडी पटकन पकडत रामू. आपल्याला हा विनोद वाटत, पण हेच रामू ज्या वेळेला प्रश्न निर्माण करतं त्यावेळेला आम्ही सुद्धा नतमस्तक होतो त्या रामूच्या समोर. मास्तर म्हणतो नेहमी भांडवलशाहीचं समर्थन आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले, तुम्ही पण सुधारलं पाहिजे असे टोमणे मारतो. एकदा रामू आणि मास्तर चहा प्यायला बसतो हॉटेलवरती. चहा प्यायला बसल्यानंतर
त्या ठिकाणी रामूचा कप फुटक्या कानाचा असतो, फुटका कप असतो, मळकट असतो, कळकट असतो, पण मास्तरचा कप स्वच्छ असतो, चांगला असतो, दांडा तुटलेला नसतो. मग रामू त्याला टोमणा मारतो, मास्तर मास्तर नेहमी तुम्ही आम्हाला असं म्हणता तसं म्हणता, पण आज एकदाच सांगूनच टाका, जे स्वातंत्र्य मिळालंय म्हणतायत ना, ते तुमच्या कपाला स्वातंत्र्य मिळालंय का माझ्या कपाला, तुटक्या कपाला स्वातंत्र्य मिळालंय? ह्याचा अर्थ ये आजादी झूठी है, देश का जनता भूकी है, हा संदेश देतात. माणगाव परिषद झाल्यानंतर त्या ठिकाणी मेलेल्या जनावराचं मांस खायचं नाही, हा ठराव 10 नंबर मध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेब पारित करतात. मेलेल्या जनावराचं मांस खायचं नाही. हा ठरावाचं लोण गावगाड्यामध्ये सगळीकडे पसरतं, अस्पृश्य वर्गामध्ये पसरतं आणि मारवाड्यामध्ये मांगवाड्यामध्ये त्याचा अंमल सुरू केला जातो. म्हणजे लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीनं एक नवं वळण घेतलेलं असतं. ते वळण टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठे कथा लिहितात. त्या कथेचं नाव आहे वळण. बाबासाहेब एका परिषदेमध्ये ठराव पारित करतात की मेलेला जनावर वडायचं नाही, आणि जनता ऐकते, मेलेलं जनावर आम्ही वडणार नाहीत. हरिबा महाराजची कथा आहे. हरिबा महाराज देशमुखाच्या घराच्या समोर मेलेलं जनावर वडत नाहीत, वास सुटतो पण वडत नाही. मग त्या हरिबाला आणि मारवाड्याला धडा शिकवण्यासाठी पाटील त्यांचे जनावर कोंडवाड्यामध्ये टाकतो. त्यावेळेला हरिबा महार जो असतो तो तालुक्याला जाऊन, जो पळसाचा जो माळ असतो, तालुक्याला जाणाऱ्या रस्त्याचा जो माळ असतो, त्या गावावरती गावचे गुरढोर चरत असतात, तो माळ सरकारकडून विशिष्ट रक्कम भरून, निविदा भरून, टेंडर भरून स्वतःच्या ताब्यात घेतो. मग हरिबा महार पण गावातले गुरढोर पळस माळावर आले त्यांना कोंडवड्यात टाकतो, देशमुखाचे पण आणि पाटलाचे पण. म्हणजे गावांना टाकलेला जो सापळा आहे आणि त्या सापळ्याला हरिबा महाराजच्या डोक्यातल्या सापळ्यानं दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठे कथा लिहितात, सापळा नावाची कथा लिहितात. एवढंच नाही तर जाती जातीमध्ये भेद कसा आहे. मराठा वर स्वतःला समजतो, महार त्याच्या खाली असतो. महार हा मांगा महारांना निकृष्ट समजतो. महार हे स्वतःला श्रेष्ठ समजतो, मांगाला सेकंडरी समजतो. पण मांग मात्र स्वतःला कॉलर टाईट म्हणतो, पण ढोराला निकृष्ट समजतो. ढोर स्वतःला वरिष्ठ समजतो, मोठा समजतो, पण डक्कलवाराला खालचं समजतो. ही जी जाती व्यवस्थेतली क्रमिक असमानता आहे, जसं महात्मा फुले म्हणतात, जातीअंत का होत नाही. एकाच जातीनं वरच्या जातीनं लात मारली, डोक्यात लात मारली, असं वाटतं जाती व्यवस्था नसायला पाहिजे, खूप वाईट आहे. पण आपल्याला जर खालच्या जातीला लात मारायचा चान्स जरी भेटला तर आपल्याला असं वाटतं जाती व्यवस्था असायला पाहिजे. किती फायदा आहे. आपल्या खाली ढोर आहेत, डक्कलवारे आहेत, लाता मारायला भेटतात ना. पण ज्यावेळेला ओबीसी, कुणबी, मराठा लात मारतो त्यावेळेला वाटते नको. मराठा लोकांना ज्या वेळेला खालच्या लोकांना लात मारायची संधी मिळते त्यावेळेला जातीचा अभिमान वाटतो. परंतु ज्या वेळेला ब्राह्मणच छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा वेदोक्त प्रकरणाच्या माध्यमातून अपमान करतो आणि खोलेबाईच्या प्रकरणातून त्यांचा स्वयंपाक सुद्धा मराठा बांधवाच्या हातचा खात नाही, त्यावेळेला आम्हाला असं वाटते जाती नसायला पाहिजे. ती क्रमिक असमानता टिपण्यासाठी उपकाराची जाण, उपकाराची फेड नावाची कथा अण्णाभाऊ साठे लिहितात. जोपर्यंत समाजामध्ये चळवळीचं जाण आणि भान येत नाही तोपर्यंत एका गावची एक म्हातारी असते, 70 वर्षाची, 70-75 वर्षाची म्हातारी, आणि तिचं एक स्वप्न असतं आयुष्यात. आणि आयुष्यामध्ये एक सोन्याचा खडा करते, मणी करते, आणि ती मणी सांभाळून ठेवते आणि सांगते, बाबांनो एक काम करा, थरथरत्या आवाजात, बाबांनो एक काम करा, मी मेले ना, माझ्या मड्याचं असं तोंड असं फाकून माझ्या तोंडामध्ये हा मणी टाकून द्या. माझी आठवण आहे, माझी इच्छा आहे, मी आयुष्यभर ह्या खड्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, माझी शेवटची इच्छा काय तर मी मेल्यानंतर सोन्याचा मणी माझ्या तोंडामध्ये टाका. पण ती म्हातारी
ज्यावेळेस बाबासाहेबाचं आंदोलन ऐकते, बाबासाहेबाची चळवळ ऐकते, बाबासाहेबाचं मुवमेंट ऐकते, त्यावेळेला बाबासाहेबाचा विचार तिला कळाल्यानंतर, चळवळ कळाल्यानंतर, तो सोन्याचा मणी जिनं आयुष्यभर सांभाळलेला असतो, तो सोन्याचा मणी ती बाबासाहेबाच्या चळवळीसाठी दान करते. ते 75 वर्षाच्या म्हातारीची कथा टिपण्यासाठी अण्णाभाऊसाठी सोन्याचा मणी नावाची कथा लिहितात. एक कथा आहे. ही कथा तुम्ही ऐकताना खुर्चीहून खाली पडतात म्हणून व्यवस्थित बसा. पायाखालची फरची हाल्या म्हणून पाय असे घट्ट रवा, तुम्हाला शॉक बसल. कदाचित अण्णाभाऊ वरची श्रद्धा उडून जाईल भुरकून, पण वास्तव स्वीकारा. अण्णाभाऊ साठेने एक कथा अशी लिहिली, ज्या कथेचं नाव होतं बुद्धाची शपथ. आई शपथ खरं बोलायला लागलं. ते कथेचं नाव काय? बुद्धाची शपथ. बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर मारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये काय परिवर्तन झालं आणि बुद्ध त्यांच्यासाठी दैवत कसा ठरला हे टिपण्यासाठी आणि 5 पोरांच्या चितगाव ते वरळी मुंबईतली इथपर्यंतचा जो प्रवास आहे, प्रवासाचा थरार टिपण्यासाठी त्यांनी कथा लिहिली बुद्धाची शपथ. त्या कथेचा शेवट ऐकून कदाचित तुम्ही माझ्यावर रागवाल, मला माहित आहे, म्हणून मी त्याचं सगळं सोबत आणलंय. तुम्ही रागवू शकत नाही माझ्याकडे, रागाला पण बघू शकत नाहीत. त्या कथेचा शेवट आहे 3 शब्दाने केला. ते 3 शब्द म्हणजे बुद्धम शरणम गच्छामि. आता एवढं ऐकल्यानंतर अण्णाभाऊ साठेवरची श्रद्धा उडूनच गेली असेल. आम्हाला वाटलं आमच्यासाठी काय केलं का की त्यांनी तुमच्यासाठी नाही केलं, मानव मुक्तीच्या लढाईसाठी केलं. माणसाच्या होणाऱ्या, स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाच्या विरोधामध्ये त्यांनी स्टँड घेतला. त्यांनी भांडवलशाहीच्या विरोधात लढा दिला, पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधामध्ये लढा दिला आणि त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये लढा दिला. हो, लढा देण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं जातीचं काम नाही केलं, त्या मातीचं काम केलेलं आहे, मानव मुक्तीचं काम केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊसाठीची आम्ही लढाई लढत असताना, इथून पुढे जयंती साजरी करत असताना आम्ही एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की अण्णाभाऊ साठेने एका जातीसाठी लढाई लढली नाही. आणि एक शेवटचा 2 मिनिटांमध्ये एक मुद्दा सांगतो, तो मुद्दा मला सांगणं गरजेचं आहे. काही लोकांनी मला सांगितलं, सर अबकडाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याच्याबद्दल 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगतो. अबकड आरक्षण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटते, बरोबर? झालं पाहिजे का नाही, म्हणजे आम्हाला आमचा हिस्सा मिळेल. पण 13% सर्वात महत्वाचं अबकड आरक्षण जर झालं, उद्याच्याला आरक्षण झालं, 13% आरक्षण आज आहे, उद्याच्याला अ ब कड असे आरक्षणाचे टप्पे होतील. आणि आपण का करून घेत आहोत आरक्षण? महाराजांपासून आपण फटकून राहत आहोत, म्हणजे पूर्वाश्रमीचे महाराज आजच्या बुद्धिस्ट लोकांपासून. ते आमचं आरक्षण खायलेत असा तुमचा आरोप आहे, पण आरोपामध्ये तथ्य किती ते बघा. आमची क्वालिटी काय ते सांगतो तुम्हाला. क्वालिटीमध्ये सांगतो, महापूर्वाश्रमीचे महाराज आजच्या बुद्धिस्ट लोकांची लोकसंख्या 57%, मातांगाची 20%, चर्मकारांची 12%, ढोर 1%, भांगी 1.26%. पण आता साक्षरतेचं प्रमाण बघा आमच्यामध्ये किती आहे. साक्षरतेचं प्रमाण आहे महारामध्ये, म्हणजे आजच्या बुद्धिस्ट लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे 63.51%. साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येते. चर्मकारामध्ये 64.36%, म्हणजे महाराजांच्या पुढे आहेत ते. त्याच्यानंतर ढोरामध्ये प्रमाण आहे 69.95% ढोर कम्युनिटीमध्ये. भंगीमध्ये आहेत 66.11%. मग आमची कॉलर टाईट आहे का नाही ते चेक करूत आपण. कॉलर अशी सांगते की मातांग समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण महार, चामार, ढोर, भांगी ह्यांच्यामध्ये सगळ्यात तळाला सगळ्यात कमी आमचं प्रमाण आहे, ते म्हणजे फक्त 51% आहे. दुसरं सांगतो, शालांत परीक्षेमध्ये म्हणजे 10वी पर्यंतचं आमचं किती प्रमाण आहे. 10वी पर्यंत मांगाचं शिक्षणाचं प्रमाण नंतर शेवटी सांगतो, आधी महाराजांचं सांगतो, पूर्वाश्रमीच्या बुद्धिस्टांचं सांगतो आजच्या. त्यांचं 9%, 9.12%, चर्मकार 9.38%,
ढोर सर्वात जास्त प्रमाण आहे 10वी शिक्षणाचं 11.80%, भंगी 6.52%. आम्ही म्हणतो लाखात एक लवजीचं लेखन आमची मांग म्हणजे छाव आहे आणि कॉलर म्हणजे टाईट आहे. अशा टाईट असणाऱ्या कॉलरवाल्यांचं 10वी शिक्षणाचं प्रमाण सर्वात कमी फक्त 5.12%. उच्च शिक्षणामध्ये म्हणजे 12वी शिक्षण चर्मकारामध्ये 4.86%, 4.66% आहे. महारामध्ये 4.86 म्हणजे सगळ्यात जास्त आहे. ढोरामध्ये 6.30 आहे. भंगीमध्ये 2.36 आहे. आमचं प्रमाण सगळ्यात बुडाला आहेत आम्ही 2.17% आहे. सगळ्यात शेवटचं मी प्रमाण सांगतो आता. पदव्युत्तर शिक्षणामध्ये आमचं काय प्रमाण आहे. पदव्युत्तर डायरेक्ट मुद्द्यावर येतो. पदव्युत्तर मुद्द्यामध्ये आमचं चर्मकारांचं शिक्षण आहे 3.62%, महारांचं आहे 3.68%, ढोरांचं आहे 5.8%, मातांगाचं सगळ्यात कमी आहे शिक्षणामध्ये प्रमाण 1.25%. बाकीचे आकडेवारी मी सांगत नाही. 2001चा लोकसंख्या जनगणनेचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुम्ही वाचा, डोळे उघडे ठेवून वाचा. अपकड जर झालं तर आता पोलीस भरतीच्या जर जागा निघाल्या तर वडगावचे सगळे पोरं SCच्या 5 जरी जागा असल्या तर फॉर्म भरतात. पण आता SCच्या जागा STच्या जागा नाही सुटणार, ते SC अच्या जागा सुटतील. 2026 मध्ये SC अच्या जागा, SC अच्या जागा सुटल्यानंतर पुढची ऍड आल्यानंतर 2030-35 ला SC ब च्या जागा सुटणार. म्हणजे अ मध्ये तुम्ही असताल तर ब च्या जागेवर तुम्हाला जागा भरता येत नाही. मग अ वाल्याचं क होईल 5 वर्षानं, त्याच्यानंतर आणखी 5 वर्षांनी ड होईल. सरकारची इच्छा असेल जाहिरात काढण्याची सरकार काढ, नाही तर नाही पण काढणार. म्हणजे 1-2 पिढ्या बरबाद झाल्यानंतर तुमच्या जागा निघतील. अपकड झालं तर बरं. ज्याच्यासोबत तुम्ही फटकून राहिलात, ज्याच्यासोबत माझं जमत नाही, ते माझ्या ताटातलं खायला असं म्हणायला लागलात, ते पूर्वसमीचा महाराण्याचा बुद्धिस्ट माधव.